देवी, इतक्या रात्री काय काम काढलं? मी असा विचार करते आहे की उद्या सकाळीच मी विष्णू लोकात परतावे. आपल्या विवाह तिथीला मी थेट पालीला उपस्थित राहते. देवी, आपल्या अशा अचानक निर्णय घेण्यामागे काहीतरी गंभीर कारण असणार. आपण अगदी मोकळेपणाने मला सांगावे. मी येथे जेजुरीला आले ते विवाह कार्य पार पाडावे म्हणून. परंतु गडावर तर अशी परिस्थिती आहे की विवाहाच्या पूर्वतयारीचा साधा मुहूर्त देखील पार पडत नाही. आणि विवाहाची तर सगळीच तयारी बाकी आहे. मग मी इथे थांबून काय उपयोग? परंतु देवी, आपण हे श्रीहरींना अर्थात प्रधानजींना सांगितले आहे का? अद्याप नाही. प्रधानजी, आपल्या दोघांकडनं असा काही अपराध घडला आहे की लक्ष्मी देवी आपल्यावर रागावून विष्णू लोकात परत निघाले आहेत. देवी, आपण हे सगळं खंडेरायांना सांगून दुखावलं आहे. हे योग्य नाही. प्रधानजी, देवा, आपलं ठरल्याप्रमाणे मी कुंभकाला भेटायला चाललो आहे. माझे नीतिनियम मला हे सांगतात की कुंभकला एक संधी द्यायला हवी. परंतु मल्लाप्रमाणेच त्यानेही आपला प्रस्ताव धुडकावून लावला तर त्याला कडक शासन होईल. देवा, लक्ष्मी देवींना असं वाटतंय की आपण विवाह कार्यासाठी आवश्यक तो वेळ आणि महत्व देत नाही आहोत. कुंभकाकडे ह्यांनी जावे हे मला मान्य नाही. देवी, आपण जेजुरीत आलात आणि सगळीकडे मांगल्य, धन, आनंद यांचा वर्षाव झाला. केवळ जेजुरीच नाही तर सर्वदूर माणसं सुखी झाली. तेव्हा आपण इथून प्रस्थान करावे ते प्रसन्न होऊनच. मी आपल्याला आश्वासन देतो की आपण ठरवल्याप्रमाणेच विवाहाच्या कार्याची तयारी होईल. परंतु देवा, आणि प्रधानजी जे कुंभकाकडे निघाले आहेत त्यामागे त्यांचे स्वतःचे एक तत्वज्ञान आहे. समाजात कुठलाही घटक असो त्याला समान संधी मिळायलाच हवी. माझा हेतू आपण समजून घ्यावा ही माझी इच्छा आहे. आपण प्रसन्न होऊन प्रधानजींना निरोप द्यावा अशी माझी इच्छा आहे. चला. अरे ज्या उलूकच्या अंगा खांद्यावर मी लहानपणी खेळलो, लहानाचा मोठा झाला, तो उलूकही माझ्या सहाय्याला नाही. हे कटू सत्य देखील मी पचवलं. ज्या दैत्य कुळासाठी मी माझं सर्वस्व दिलं, त्या दैत्य कुळातल्या कुणालाही समजावण्यासाठी मला जीवाचा आटापिटा का करावा लागतोय तेच कळत नाही. क्रोध मनात असून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी तुला माझी साथ द्यावी लागेल. मी जे सांगतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही की मी काय म्हणतोय तेच त्यांना कळत नाही. उत्तराधिकारी कुंभक तुला आदेश करतो की तू पुन्हा युद्धाला तयार हो. तुझ्या राजाची, माझ्या बापाची तुला शपथ, तुला यावंच लागेल.
काय अवस्था करून घेतली आहेस उलूक तू स्वतःची. तू पुन्हा कधी माझ्या समोर येणार नाहीस असंच समजत होतो मी. आणि आज तू माझ्या समोर आला आहेस जेव्हा मला हे कळलंय की तू कुंभकची साथ सोबत देणार आहेस. पण आता परिस्थिती बदलली आहे उलूक. तसे नव्हे आचार्य, तुझ्या निर्णयाचं तू समर्थन देऊ शकत नाहीस उलूक. कारण कुंभक पेक्षा पुढे काय घडणार आहे याची तुला जास्त चांगली कल्पना आहे. मला तर प्रश्न पडलाय की हा उलूक तोच आहे ना जो तिन्ही लोकांवर राज्य करणाऱ्या मल्लासुराचा सेनापती होता. आज मला भेटलेला उलूक तोच आहे ना ज्याने स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यांवर आक्रमण केलं होतं. तो उलूक तूच आहेस ना ज्याने या शुक्राचार्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्व दिलं होतं. मल्लासुरच नव्हे तर सगळ्या दैत्यांचा किती विश्वास होता तुझ्यावर. हातात शस्त्र घेऊन तू उभा राहिलास की साऱ्या दैत्यांना तुझा किती आधार वाटायचा. आणि आता त्या मूर्ख कुंभकला सोबत करायला तयार झालास तू, ज्याला स्वतःच्या अहंकाराशिवाय दुसरं काही सुचत नाही. बोल उलूक बोल. आपण मला क्षमा करावी आचार्य. तुला क्षमा करण्याचा प्रश्नच येत नाही उलूक. कारण जोपर्यंत कुंभक एकटा होता तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण आता तुला बरोबर घेऊन तो जे खेळ खेळेल त्यात सगळेच भरडले जाणार आहेत. कारण मला माहित आहे तुझ्या भात्यात अनेक बाण आहेत. पण एक गोष्ट तुला माहित नाही उलूक. महादेवांचे प्रतिरूप असलेल्या श्री मार्तंड भैरवांचा विवाह पौष पौर्णिमेला होणार आहे. कुंभकने तुला याच वेळेला शोधणं हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. उलूक, मुख्य म्हणजे त्यांचा विवाह कुणाशी होणार आहे हेच तुला माहित नाही. विवाह कोणाशी होणार आहे आचार्य? ते मी तुला सांगणार नाही. प्रत्यक्ष आदिशक्ती पार्वतीचे रूप आहेत म्हाळसा देवी. तुम्ही काही करायला जाल आणि स्वतःला जाळून घ्याल. प्रत्यक्ष नारायण, श्रीहरी, श्री विष्णू मला भेटाय. कुंभकच्या या अंधाऱ्या जीर्ण वास्तू आपले स्वागत आहे. कुंभक, तू माझ्या पायावर डोकं ठेवलंस. मी तुला काय आशीर्वाद देऊ? क्षमा असावी, पण मी आपल्याकडे आशीर्वाद मागणार नाही. कारण तुम्ही मला तो देऊ शकत नाही. असो, आपण हे आसन ग्रहण करावे ही नम्र विनंती. त्याची काही आवश्यकता नाही. मी इथे जास्त वेळ नाही थांबणार. माझ्या पित्याने, मल्लासुराने आपले मल्लापुरात भव्य स्वागत केलेले ते क्षण मला आजही आठवतं. काय भव्य सोहळा होता तो. आपल्या स्वागतासाठी सुगंधी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. पंचपक्वान्नांच्या जेवणावळी, सुगंधी द्रव्याचं शिंपण, दिव्यांची आरास, काय काय आठवतं. यातलं मी आज तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही.
कारण तुम्हाला माहिती आहेच, तुमच्या त्या खंडेरायांनी माझ्या बापाचा वध केला. आज ही गरिबी आहे ती केवळ त्या खंडोबामुळे. कुंभक, श्री खंडेरायांचं नाव आदराने घे, अन्यथा तुझ्या मुखातून मला हवे ते शब्द मी इथल्या इथे वदवून घेऊ शकतो. मी हे विसरलोच की तुम्ही प्रधानजी आहात. कुंभक, इथे येण्यापूर्वी मला तुझे वडील भेटले होते. काय म्हणाले ते? कसे आहे? त्यांना काळजी वाटते तुझी. तू दैत्य कुळाचा उद्धार करावा असं त्यांना वाटतंय. पण त्यांनी खंडेरायांच्या पायाशी राहायचं वरदान मागायला नको होतं. उरला प्रश्न माझा आणि दैत्य कुळाचा. तो मी सोडवतोच माझ्या पद्धतीने. ही पद्धत चुकीची आहे कुंभक. हे तुम्हीच ठरवता आहात. कुंभक, तू माझ्याशी शब्दांचे खेळ करू नकोस. क्षमा असावी. कुंभक, तुझ्यात दैत्यांचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तुझ्या कुटुंबाला आणि दैत्यांना घेऊन तू पाताळ लोकात जावस आणि तिथे आपलं राज्य स्थापन करावंस. तिथे केवळ तुझी सत्ता चालेल असं मी तुला आश्वासन देतो. आज इतिहासाची पुनरावृत्ती झाली. माझ्या पित्याला समजवण्यासाठीही आपण गेला होता, पण आजही आपण देव आणि मनुष्य यांच्याच भल्याचा विचार करता आहात, आमच्या नाही. पण हे युद्ध जरा वेगळं असणार आहे. श्री खंडेरायांना हे युद्ध जिंकणं इतकं सोपं नाही. त्याचा प्रत्यय तुम्हाला येईलच. आणि श्री खंडेरायांच्या विवाहासाठी माझ्या शुभेच्छा. मी निघतो कुंभक. ही आपली शेवटची भेट. नारायण नारायण. मुनिवर, आज बऱ्याच कालावधीनंतर दर्शन दिलं आपण. खरं तर आपणाला भेटायला मी आधीच येणार होतो. कुंभकाला समज द्यायला आपण प्रत्यक्ष जाऊ नये असं मलाही वाटत होतं. परंतु श्री खंडेराय, ब्रह्मदेव आणि महालक्ष्मी देवी यांनी सांगूनही आपण त्या मूर्खाला समज द्यायला गेलो. यामागे नक्कीच आपले काहीतरी प्रयोजन असले पाहिजे असे मला वाटले. एकीकडे मनातून असेही वाटत होते की श्री खंडेरायांचा आणि म्हाळसा देवींचा विवाह समीप आलेला असताना आपण समजावले तर कुंभक युद्ध न करण्यास नक्की तयार होईल. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. देवा, आपण मला क्षमा करावी. पण सर्वांनी आपल्याला कुंभकाकडे जाऊ नये असे सांगूनही आपण त्याच्याकडे जाण्यामागे नेमके प्रयोजन काय होते हे आपण मला सांगू शकाल का? मुनिवर, या सृष्टीने कोणत्याही प्रकारचा भेद ठेवला नाही. जिथे दिवस आहे तिथे रात्र आहे, जिथे अंधार आहे तिथे प्रकाश आहे, आणि जिथे देव आहे तिथे दैत्यही आहेत.
असुरांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही असा इतिहास कोणी लिहू नये. कुंभकाचा अहंकारच त्याच्या विनाशाचं कारण ठरणार आहे. कुंभकाचा विनाश होताना कोणालाही असं वाटू नये की त्याला सुधारण्याची संधी मिळाली नाही. देवा, आपण खऱ्या अर्थाने सृष्टीचे पालन करते आहात. या सृष्टीतल्या प्रत्येकाच्या मनातला भाव आपण जाणता. सर्वांचा विरोध पत्करूनही आपण त्याला भेटायला गेला. प्रभू, आपण मागे म्हणालात तसेच आहे. श्री खंडेरायांच्या आणि म्हाळसा देवींच्या विवाहात हे एक विघ्नच आहे. यावेळी आपण बाणाईला कोणत्याही प्रकारचे व्रत अथवा यंत्रविधी देणार नाही अशी अपेक्षा आहे. येणारा काळ सोपा नाही. म्हाळसा, बाबा, आपण काही काम होतं का? काही नाही ग. गेले कित्येक दिवसापासून तुझ्याशी बोलायला सुद्धा मिळालं नाही म्हणून आलो. बरेच दिवस झाले घरातून बाहेर सुद्धा पडली नाहीस तू. नाही गेले. गावात गेलं की सर्वजण विवाह संदर्भात विचारतात. मला कळतंय ग सगळं. खरं तर यावेळी या घरात तुझ्या विवाहाच्या पूर्वतयारीची किती धामधूम असायला हवी होती. आपतेष्ट, सगळे सोयरे यांच्या गर्दीनं हे घर फुलून जायला हवं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी हौसमौस पूर्ण व्हायला हवी होती. पण बाबा, तुम्ही नका काळजी करू याची. हे सगळं होईल. आतापर्यंत मला जे जे हवंय ते तुम्ही मला दिलत, मी न मागता. मग विवाहासाठी मला जे हवंय ते तुम्ही मला द्यालच की. माधव शास्त्रींनी आपल्याला सांगितलंय ना की हा काळ फार अशुभ आहे. त्यामुळे विवाहाची पूर्वतयारी किंवा पूजा अर्चा करू नये. पण मला तुझ्यासाठी खूप काही करायचंय. बाबा, विवाहासाठी जे जे हवंय ते तुम्ही एका दिवसात उभं कराल हे माहितीये मला. पण विवाह नेवासेत नाही, पालित आहे. वेगळं ठिकाण आहे, अनोळखी ठिकाण आहे. काळजी वाटते. तू नको काळजी करूस. अगं, व्यापाराच्या निमित्ताने माझा खूप छान संपर्क आहे. होईल सर्व काही व्यवस्थित. विवाहाच्या पूर्वतयारीला उशीर होईल इतकंच ना. मला काय वाटतंय याची काळजी तुम्ही करू नका बाबा. म्हाळसा, अगं, खंडेरायांशी विवाह ठरल्यापासून किती बदललीस तू. आमची म्हाळसा अचानक मोठी झाल्यासारखी वाटायला लागलीये. पूर्वीची म्हाळसा किती हट्ट करायची, रागवायची, किती आग्रही असायची आमची म्हाळसा. आता फार दिवस आमच्या सोबत नाहीयेस तू या घरात. बोलता बोलता पौष पौर्णिमा येईल आणि आम्हा सगळ्यांना सोडून तू या घरातून निघून जाशील. बाबा, मला खूप आठवण येईल तुमची. मी कशी राहू तुमच्याशिवाय. अगं, खंडेराय तुझी इतकी काळजी घेतील ना की आम्हा सर्वांची आठवण सुद्धा होऊ देणार नाहीत ते. रडवलं ना मी आमच्या म्हाळसाला. खरं तर मी तुला हे सांगायला आलो होतो की तुझा विवाह मी इतक्या थाटामाटात करणार आहे की आतापर्यंत असा विवाह कुणी पाहिला नसेल. तुझी सगळी हौस मौज मी पूर्ण करणार आहे. कुठल्याही गोष्टीची कमतरता येऊ देणार नाही मी.